पप्पा वाव काय हँडसम दिसताय तुम्ही. ओके चला आपण निघूया कारण मीडियाची लोक आपली वाट बघतायत. प्लीज कम. आपली तुझं काय काम आहे त्यांच्याकडे? काम म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत ना ते. आफ्टर ऑल JYC कंपनी ही माझी सुद्धा कंपनी आहेच. नक्कीच. आपण सगळेच त्या कंपनीचा भाग आहोत. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला काहीच हरकत नाही. फक्त जाण्यावर मला काही प्रश्न विचारायचे. आपली कंपनी किती साली स्थापन झाली? आय थिंक इट्स 1960. बाय द वे आपल्या कंपनीत असं कुठलं प्रॉडक्ट होतं की ज्यामुळे आपल्या कंपनीचं नाव घराघरात पोहोचलं? घराघरात इट्स आय थिंक इट्स मोबाईल. मोबाईल होते त्या काळात? नव्हते. आता तुम्ही परवा बेंगलोरला गेला होता ऑफकोर्स पप्पा. पूजा करायला. येस आय रिमेंबर दॅट. केली पूजा. या बेंगलोर मध्ये आपलं कुठलं प्रॉडक्ट तयार होतं? ठीक आहे. आपल्या कंपनीचं 10 वर्षानंतरचं विजन काय असेल? विजन आय थिंक इट्स ते संदाई कंपनीची मालकीण म्हणून निर्वाह सोपं आहे. कंपनी चालवणं फार अवघड आहे. अजून इंटरव्ह्यू द्यायचा आहे तुम्हाला? इट्स ओके पप्पा. आय थिंक यू कॅरी ऑन. नमस्कार रसिको, मी प्रशांत देशमुख. आज आपल्या सोबत आहेत JYC कंपनीचे मालक श्री जगन्नाथ चौधरी. नमस्कार सर. सर्वप्रथम JYC कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. खरं सांगायचं तर हे एकटं दुकट्याचं काम नव्हे, टोटल टीमचं काम आहे. मुख्य म्हणजे अनेक लोकांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. तुमच्यासारख्या मीडियांची साथ आम्हाला मिळाली आणि नशीब पण चांगलं होतं. मेहनत करणारे लोक होते म्हणून इथपर्यंत मजल मारली आहे. सर, 50 वर्ष खूप मोठा काळ. मागे वळून पाहता आपल्या वाटचालीबद्दल आपल्याला काय वाटतं? खूप आनंद होतो. सगळ्या गोष्टी अगदी स्वप्नात वाटतात. आमची सुरुवात ही एका छोट्या ऑफिसमधून आम्ही केली. थांबा. मी मिस्टर घारतोंडे. ते ठीक आहे, पण कुणाला भेटायचंय तुम्हाला? मला मिसेस सीमा चौधरींना भेटायचं होतं. मिसेस सीमा म्हणजे सीमी चौधरी. ओह ओके, एक मिनिट मी त्यांना विचारते. हॅलो, हा मॅम, ते मिस्टर घारतोंडे आलेत. ओके मॅम, तुम्ही आज जाऊ शकता. मॅमनी तुम्हाला त्यांच्या रूम मध्ये बोलवलं. मॅडम, गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड तुमच्यासाठी असेल, हा, माझ्यासाठी नाहीये ती. का आलाय तुम्ही इथे? हा, फोनवर बोललेलं चालतं की नाही? मग तुमची येण्याची गरजच काय आहे इथे? मॅडम, फोनवर बोलून होण्यासारखं काम असतं तर एवढे पैसे खर्च करून मी खड्ड्याला आलोच नसतो. कळलं मला. आता आलात ना, मग बोला ना. आणि पटापट बोलायचं. लवकर काम संपवा आणि निघा. म्हणजे कोणाच्याही नजरेस तुम्ही आलात ना तर तुम्ही. मॅडम, हे घ्या. माय गुडनेस, घारतोंडे. वाव. घारतोंडे, आय एम सो हॅपी अँड आय एम सो सॉरी. मी ना माझ्या नादामध्ये तुम्हाला वाटेल तसं बोलले, पण आय एम सो एक्स्ट्रीमली हॅपी. आय एम सो हॅपी. कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून माझ्यासाठी गिफ्ट आणले ना, राईट? थँक गॉड. ऍटलीस्ट कोणाला तरी माझ्या कामाची आणि माझ्या पोझिशनची किंमत. येस मी, येस. घारतोंडे, यू आर सो नाईस. थँक्यू. एक मिनिट, ते गिफ्ट नाहीये. व्हॉट? म्हणजे तसं पॅकिंग मुद्दाम केलंय मी, कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. व्हॉट?
हे गिफ्ट नाहीये. मग काय यात? मॅडम, आपण आतापर्यंत केलेल्या घोटाळ्यांच्या फाईल्स आहेत यात. सरतोंडे, का आणले तुम्ही इथे? हे का आणलंय? मॅडम, सरांनी नवीन ऑडिट टीम बसवली ऑफिसमध्ये. जर त्यांच्या हातात जर हे लागलं तर वाट लागेल माझी. मॅडम प्लीज प्लीज हे तुम्ही ठेवून घ्या. लावून ठेवा, माझ्यापासून लावून ठेवा. आपण दोघांनी मिळून जे काही घोटाळे केलेत ना, त्याचा पूर्ण मोबदला मिळालाय तुम्हाला, राईट? मग आता माझ्यावर ह्याची जबाबदारी टाकून तुम्ही मोकळे होऊ नको. पैसे घेताना मजा वाटली ना, आता थोडी जबाबदारी सुद्धा घ्या. या फाईल्सचं तुम्हाला जे वाटतंय ते करा, वाटेल ते करा. यांना जाळा फाडा, फेकून द्या. आय जस्ट डोंट नो, यू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, पण या माझ्या डोळ्यासमोर नकोय. तुम्हाला कळतंय मी काय म्हणते? घरतोंडे, पुन्हा जर असल्या फालतू कामासाठी मला येऊन भेटलात ना, तुमचा जीव घेईन मी. आउट आउट. आय सेड आउट. घरतोंडे, आय सेड आउट. Nonsense, idiot! Oh God, what? सर, इंटरव्ह्यू दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्ही कसला आभार मानताय? खरं तर आम्ही तुमचा आभार मानत आहे. आमच्या JYC कंपनीला आज 50 वर्ष पूर्ण झाली आणि यामध्ये तुमच्या मीडियाचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही वेळोवेळी आमच्या कामाची दखल घेतल्यामुळे आम्ही आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. आमचा व्यवसाय मोठा करण्यामध्ये तुम्हा लोकांचा फार मोठा हात आहे. सर, तुमच्या यशाचे श्रेय तुम्ही आम्हाला देताय. खरंच तुमचं मन खूप मोठं आहे. आम्ही फक्त आमचं काम करतो. आज तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. खरं तर मी माझ्या करिअरमध्ये अनेक दिग्गज लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, पण आज तुमच्या बोलण्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं, प्रेरणा मिळाली. सो थँक्यू व्हेरी मच. आजपर्यंत तुम्ही मीडियावाल्यांनी जशी मला साथ दिली तशीच साथ यापुढे माझ्या नातवाला तुम्ही द्यावी अशी माझी इच्छा आहे. ऑन कॅमेरा मागाशी बोललो नाही, पण आता सांगायला हरकत नाही. हा माझा नातू यशवर्धन चौधरी, JYC कंपनीचा चेअरमन. नाईस टू मीट यू मिस्टर यशवर्धन. प्लेजर. आमच्या वेळची सगळी धुरा आता यशवर सोपवली. गेले काही वर्ष तो परदेशात होता, तिथलं काम बघत होता, पण आता मी मुद्दामून त्याला माझ्याजवळ बोलून घेतलंय. खूप चांगल्या प्रकारे काम सांभाळतो यश. मला अभिमान वाटतो त्याचा. आजोबाचा आणि नातवाचा बॉन्ड बघून मला खूप आनंद झाला. मिस्टर यशवर्धन, जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल ना, प्लीज गिव्ह मी अ कॉल. आम्हाला तुमचाही इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल. शुअर, काही काळजी करू नका. यापुढे तुम्हाला याचाच इंटरव्ह्यू घ्यायचा. आता यापुढे मी रफी साहेबांची गाणी ऐकणार, पुस्तक वाचणार, सगळं काम तोच करणार आहे. मी रिटायर होणार आता. सगळ्या बिझनेसची जबाबदारी एका साध्या एम्प्लॉईवर? हा काय घोळ आहे? सिमी मॅडमच्या कानावर घालायलाच हवं. मॅडम, मॅडम. हाऊ शेमलेस यू आर. मी आता तुमचा अपमान केला, तुम्हाला वाटेल तसं बोलले आणि तुम्हाला या रूम मधून हकलून दिलंय मी तुम्हाला, तरी तुम्ही परत आला. हाऊ शेमलेस यू आर. मॅडम, मी परत आलोय कारण खूप महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला. त्या फाईल्स माझ्या डोळ्यासमोर नकोयत. घेऊन जाते. यू आर प्लीज आउट. मॅडम, फाईल्स बद्दल नाही, मला मोठ्या सरांबद्दल बोलायचं आहे. सरांबद्दल? हो हो, मोठे सर सांगत होते की त्यांनी सगळ्या बिझनेसची जबाबदारी त्या साध्या एम्प्लॉईवर टाकली आहे.
कोण एम्प्लॉई? हो तोच तो जो समीर सरांच्या सारखा मागे पुढे करतो तो. समीर सर. घातुंडे, हे जे तुम्ही काहीतरी वेड्यासारखं बडबडत असताना त्याच्यामुळे माझी चिडचिड होते हो माझी. हो मॅडम, मोठे सर असं वागत होते जणू काय यशच त्यांचा नातू आहे म्हणून. वागणारच नाही. हं? यश त्यांचा नातू आहे तर ते त्याच्याबरोबर तसंच वागणार ना. मॅडम, यश जर मोठ्या सरांचा नातू आहे तर मग समीर सर कोण आहेत? पुन्हा सर. समीर कोणी नाही. हं? त्याची लायकी आहे का? म्हाताऱ्यानं डोक्यावर चढवून ठेवले आणि तो यशचा बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे त्याच्या डोक्यात हवा गेली. अदरवाईज इज नो वन. नाही मॅडम तुम्ही चुकताय काहीतरी. अहो समीर सरच बॉस आहेत आणि तो यश साधा एम्प्लॉई. अच्छा, आता तुम्ही शिकवणार मला. माझा पुतण्या कोण आहे हे तुम्हीच सांगणार आहात का मला? हो मॅडम, म्हणजे नाही मॅडम, मी फक्त तेच सांगतोय जे आतापर्यंत इतके दिवस मी ऑफिसमध्ये बघत आलोय. अहो समीर सर केबिन मध्ये बॉसच्या जागेवर बसतात आणि तो यश इतर स्टाफ मेंबर बरोबर बसतो. व्हॉट? समीर सरच बॉस आहेत आणि तो यश साधा एम्प्लॉई. तुम्ही हवं तर ऑफिसमध्ये कोणालाही विचारा. समीर बॉस आहे हं. आणि यश एम्प्लॉय. इंटरेस्टिंग. घारतोंडे म्हणतायत ते खरं असेल तर मज्जा येणार आहे. घारतोंडे, तुम्ही ऑफिसला जा, मी पोचते नंतर. बघूया तरी बॉस आणि एम्प्लॉई मधला हा खेळ किती रंगलाय. मॅडम, तुम्ही जर ऑफिसला येणार असाल तर थांबतो थोडा वेळ मी. आपण दोघे एकत्र जाऊ, म्हणजे कॅबचे पैसे वाचतील माझे. नाही ठीक आहे, मीच आधी जातो, तेच बरोबर आहे. आउट. हो. मॉर्निंग सर. काय रे, का आज उशीर झाला? सॉरी यार, लेट झाला. सॉरी मला नको म्हणू, समीर सरांना म्हण. त्याची काही गरज नाही. काय? समीर सरांना का सॉरी म्हणू? नाही म्हणजे मी लकी आहे ना त्यांच्यासाठी, म्हणून मला असं वाटतं काय गरज आहे. समीर सर आपल्याशी चांगले वागतात म्हणून असा त्यांचा फायदा नाही घ्यायचा. अगं बाई, मी फक्त मस्करी केली. मी त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं की मला लेट होणार. हा मग ठीक आहे. बघा मॅडम, माझ्यावर विश्वास नसेल ना, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. तो बघा, तो यश, सॉरी यश सर त्या एम्प्लॉईच्या डेस्कवर बसले. आणि समीर सर, तो समीर आत केबिन मध्ये बॉसच्या जागेवर बसलाय. तुमच्या हातात फाईल्स कसल्यात?
या फाईलवर सरांची सही घ्यायची आणि ही फाईल अकाउंट चेक करायला स्टाफ मेंबरला द्यायची. ठीक आहे, पिऊनला बोलवा आणि आत्ताच हे फाईल्स द्या. ठीक आहे. सुरेश, येस सर. ही फाईल सरांना दे, याच्यावर त्यांची सही घ्यायची आणि लगेच परत ये. समीर सर. ही फाईल तो आपला साधा एम्प्लॉई आहे ना, हल्ली जॉईन झालाय काही महिन्यापूर्वी. जा त्याला दे जा. येस सर. हा घारतोंडे सरांनी फाईल दिली. हा ओके. यश, हा खेळ तुम्ही का आणि कशासाठी खेळताय हे मला माहित नाही, पण एक मात्र नक्की, खेळ जरी तुम्ही सुरू केला असलात ना तरी संपवणार मी, आणि या खेळात जिंकणारही मीच. काय चाललंय हे? माझ्याच ब्रांचमध्ये हा समीर माझ्याच चेअरवर बसतोय बॉस बनून, आणि यश बाहेर एम्प्लॉय बनून. मी असॉर्टेड व्हेजिटेबल्स सांगितले होते. हे काय? हा उपमा आहे मॅडम. ते दिसतंय मला. मला खायचं नाहीये, हे घेऊन जा. मॅडम हे तुमच्यासाठी नाही, मोठ्या सरांसाठी केलंय. ते इथेच बसतात ना या खुर्चीवर, म्हणून ही डिश इथे ठेवली. हो, आय सी. म्हणजे मी इथे हेड ऑफ द फॅमिलीच्या खुर्चीवर बसली आहे, ह्याला तुझी हरकत आहे का? काय हरकत नाही. बसा 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 बसा. मी सहजच इथे. काय हरकत नाही, बसा. पण काय आहे सुद्धा एक लक्षात ठेवा, मान हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. बसा बसा, तू बसा. ऑफकोर्स. प्लीज प्लीज बसा. गुड मॉर्निंग सेमी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग यश. दिवाळीला मी ऑफिसच्या सगळ्या लोकांना घरी बोलवलंय आणि माझी मित्रमंडळी त्यांच्या परिवारासह येतील. सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे. ऑफकोर्स पप्पा, यू जस्ट डोंट वरी. दिवाळी पार्टीची सगळी अरेंजमेंट्स ऑलमोस्ट होतच आली. म्हणजे फ्लावर डेकोरेशन, लाईट्स आर ऑलमोस्ट डन. मी दुबईहून आपल्या गेस्टसाठी ड्रायफ्रुट्स आणि स्पेशल चॉकलेट्स मागवले, आणि दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या गेस्टना एक एक सोन्याचं आणि चांदीची वस्तू शिवाय फ्रेंच वाईन देणार आहोतच. सगळं बदललंय आजकाल. व्हॉट? बदललंय म्हणजे काय आजोबा? म्हणजे आमच्या वेळची दिवाळी फारच वेगळी होती, साधी पण सुंदर. येस, तुझ्या आजी आणि मी दारासमोर दिवाळीचे पणत्या लावायचो, नंतर कंदील लावायचो, दारासमोर सुंदरशी रांगोळी काढायचो. असा झगमगाट वगैरे नव्हता त्यावेळा. खायला घरचा फराळ असायचा, जीवाला जीव देणारी 4 माणसं घरी यायची. हाऊ मिडल क्लास. कुटुंबा समवेत आपण दिवाळी साजरी करायचो. शेवटी सण म्हणजे काय ना, आपल्याला आपली वाटणारी जी माणसं असतात त्यांच्या समवेत आपण जो वेळ काढतो त्याला सण म्हणायचं. मी जरा आलोच. तू कुठे चालला? खाऊन घे ना. नाही, मला 1-2 कॉल्स करायचे महत्वाचे, मी आलो. मला वाटतं मी सणाचा उल्लेख केला, कुटुंबाची आठवण झालेली दिसते. यश, प्रत्येक वेळा सावलीसारखा तो तुझ्याबरोबर असतो. यावेळी तू पण त्याच्यावर असायला हवंस असं मला वाटतं. शुअर. सुनबाई, तुम्ही तुमची पार्टी वगैरे जरूर करा, माझं काही ऑब्जेक्शन नाही त्याच्यावर. परंतु दिवाळीसारखा सण हा कुटुंबात समवेत साजरा करण्याची पद्धत असते, एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. ऑफकोर्स. आता ऐन दिवाळीत फटाक्यांची माळच लावते बघा.